व्हिडिओमध्ये दिसणारा हा मासा नक्की कोणता आहे ना, तर तुम्हाला व्हिडिओ चॅटमध्ये नक्की सांगणार. त्याआधी मंडळी हा जो जवला येतो ना, हा जवल्याचा पुढे काय होतो ते पण तुम्हाला व्हिडिओ चॅटमध्ये नक्की समजेल. जय मल्हार मंडळी, मी आहे नाना, स्वागत करतो आमचा डेली मिनी ब्लॉगचा दिवस 4. आज आपल्या बंदरामध्ये काकांची बोट आली होती, तर त्या बोटीला लागलेले ना बघा हे असे मासे आहेत. ह्याला म्हणतात करकऱ्या, कोण म्हणतो करगाटे, आमच्याकडे हजम पण म्हणतात. खायला एक नंबर असतात मंडळी. त्यासोबत ना थोडेसे बाटे पण लागलेले, पण जास्त लागल्यामुळे ते बंदरात येऊन आम्ही साफ करत होते. इकडे ना अनंता भाऊला लागले तो म्हणजे सोलट, म्हणजे त्यांनी शेणशा मारला होता. शेणशाला बरीचशी अशी वेगळी मासे लागली होती, पण त्यात ह्या लागलेला होता म्हणजे एक मोठा साईजचा सोलट. बरेच दिवसांनी दिसला होता. त्या जिवंत शिंगाली पण होते आणि बरेचसे असे ताम वगैरे पण मासे होते. एकीकडे हे आपले काका आहेत ना, पादरी काका, ते स्वतःचं मावरं फटाफट काढून जालात ना ते काट्यावर नेण्यासाठी चाललेले. हा मावरा जो आहे ना तो कुट्यासाठी काट्यावर जाणार आहे. एकीकडे आपली बोट आली आणि बोटीतला ना मंडळी जवला आहे ना, जवला म्हणजे कोलीम म्हणतात, कोण कुटासुद्धा म्हणतं. हा जो प्रकार आहे ना, हा मंडळी सुकवासाठी जातो. तर इथला ना बघा एकदम फ्रेश आहे. त्यात थोडा आधीचा जो आहे ना तो काट्यावर लिलावासाठी जाणार, म्हणजे विकायसाठी जाणार काट्यावरती. आणि दुसरा जो आहे ना, हा जो जवला, हा जो फ्रेश जवला आहे ना तो सुकवायसाठी जातो. सुकवासाठी कुठं जातो ते पण तुम्हाला व्हिडिओ चॅटमध्ये नक्की समजेल. त्याआधी मंडळी कसं उतरवून घेतात ना ते बघा. अशी मेहनत असते की बोट लावायला लागते. कधी कधी वादळ वगैरे जास्त असलं, म्हणजे वारा पाणी जास्त असला ना, तिथे लाटा तयार होतात आणि धक्क्यामध्ये मावरं चढवणं पण खूप डिफिकल्ट होतं. तर तरी पण ही मेहनत असते तुम्हाला दिसून येईल. इकडचा जो जवला आहे तो असंच खाल्ल्यावर आपल्या आणला जातो. हे आपल्या खारदांड्याचेच खाल्ले आहेत, इथे आणला जातो आणि इथे अशा प्रकारे सुकवला जातो. आणि अतिशय चांगल्या दर्जाचा जवला असतो. कोणाला पाहिजे असेल ना तर खारदांड्यामध्ये या, खूप चांगल्या प्रतीचा असतो आणि स्वस्त पण असतो. मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना व्हिडिओ, तर लाईक नक्की करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. चला बाय बाय.